पैसे कुठेतरी पडल्यात वाटतं. शोध बरं नीट अडकलेत का बघा. यार नाही की लागा पैसे बघून यायला येत नाही रे. एवढी कपडे दाखवायला लावली. जावा त्या जावा पैसे हुडकून. लागा किती कपडे काढायला लावले आणि बिन पैसे बघता आला इथे. योग्य तू नको टेन्शन घेऊ. अरे गावतील की पैसे. नाही मिळणार पैसे. अरे अल्प्या ह्यो बाजार आहे आणि इथं सगळी देण्याच्या नाही तर घेण्याच्या भावनेतून आलेलं असतं. आणि एकदा गेलं की परत कोण देत नसते अल्प्या. अरे नोटच नोट अडकून गेली असेल. अरे नोटच नोट अडकून जायचा काही संबंधच नाही. मी बाजाराचं वेगळं आणि ड्रेसचं वेगळं ठेवलं होतं. बस कर संभाषण. जाऊन बघूया बाजारात. उठ. होय योगेश, कुठे तर पडला असेल रे. तू नको टेन्शन घेऊ, आपण एकदा चेक तर करून बघूया. अरे उठ. चल नाही टेन्शन घेतो. चल ग. आता पैसे बी गेलं आणि ड्रेस पण आणला नाही. आप्पा मला घरात बी येऊ द्यायचं नाही बघ. काही यार बीड लागले काय तुला? असलं काय मनात बी आणू नको बघ. अगं तुला यांच्या आप्पांचा विषय माहित नाही. पायताना कॅश काढते. हे बघा, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल जितकं निगेटिव्ह बोलाल तेवढी ते कधी नसतातच. आणि दुसरी गोष्ट, ही अंगठी माझी आहे. ही कशी गेली, कुठे गेली ह्याचं माझं मी बघून घेईन. आणि तुम्ही ही अंगठी घेतली नाही ना तर मी घडलेलं सगळं घरी सांगा. आणि तरीही घेतली नाही तर तुम्हा दोघांना माझी शक्ती. अगं सुटली म्हण ना तू. का म्हणू? अगं सुटली म्हण. सुटली. आता सांग हे अंगठीचं काय करायचं? आपण एक काम करा, ही अंगठी एका ज्वेलर्स मध्ये विकून टाकू. बोलायचं सोपं वाटते, करताना कसं? योग्या मला दुसरा पर्याय दिसेना. तुझ्याकडे काय आहे का पर्याय? पण ही अंगठी आपण विकायची नाही. मग ही अंगठी आपण घाण ठेवू आणि आपलं काम करून घेऊ. माझ्याकडे पैसे आले ना तर ही अंगठी मी सोडून आणतो. ठीक आहे, मला विश्वास आहे तुझ्यावर. अंगठी आणलीस काही फरक पडत नाही. योग्या जाऊया मग. हा चालेल.
काय रे गावला काय पैसा? पैसे तर गावले ते, पण पैशावर अजून बी काय तर गावल्यासारखं वाटतं. हे जरा ईश्वरी, अगं तोच ड्रेस आहे का बघून घे, नाही तर घरी गेल्यावर गोंधळ होईल. नाही तसं. काका एवढं बी करू नये बरं का. तुला काय देऊ दे का फुकट? अरे पैसा असल्यानं राजाची राणी येत्या. काय रे योग्या, काल बाजारात नाही लय वेळ झालता तुला. अहो अप्पा, ते काय झालं, 3-4 दुकानं बघितलीत. मग ईश्वरीला काय पसंतच पडत नव्हता, म्हणून जरा वेळ झाला. काय ग पोरे, खराय ना भाई? होय मामा, 2-4 दुकानात चांगली कपडेच नव्हती, म्हणून थोडा वेळ झाला. पण आता भेटला नव्हता तुझ्या मनाजोगा. होय. अगं मग घालून दाखव की मामाला ना आजोबाला. जा. योगेश, अरे तुझी ती जुनी मराठी शाळा दाखवली का ईश्वरीला? अरे मग दाखव की. तू बी कोणाला सांगतेस? अगं ह्यानं कधी काय चांगलं दाखवलंय का आतापर्यंत? अरे त्या पोरानं काय चांगलं दाखवावं, आज नाही उद्या बंद पडेल ती शाळा. अरे हे माणसं त्या अवलादीतली राहिले ते का? ती जालिंदर शेठ करल खाजगीन घालवल चव. हो दादा, अब काय बोलताय सा तुम्ही? ती शाळा कशा पाय बंद पडेल सांगा बघू आता. आज्या, मला तर काय कळतच नाही यांचं. काय प्रॉब्लेम असेल बरं यांना मराठीचा? त्यासनी नाही रे, आपल्यालाच आहे. मराठी भाषा आवडणं लोकांसनी. आपल्या भाषेवर प्रेम करावं, आपल्या भाषेला आपण जपावं. अरे भाषा संपली की सगळेच संपतं. भाषेतच संस्कृती आहे रे. अगो बाय 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 बाय, चांगली नट्टीवाणी दिसते की. होय की अगं, खरंच लय छाक दिसते बघ ड्रेस. होय ना, योगेशच्या पसंतीचा ड्रेस आहे. त्याला अजून कधी कळायला लागलं एवढं? आता तुम्हाला नायला आवडला ना, मग सपला की इशू. बर, आता काढून ठेवा, परत घालायचा गावाला जाताना. हा, योगेश, तिला शाळा दाखव र. हे बघ घ्या, तिला लय उन्हात फिरवू नकस. पोरगी आजा बेजारी पडल, समजलं का? 1985 चं मंदिर हो, मस्त आहे रे. अगं अशी खूप जुने मंदिर आहेत आमच्या गावात. वाव, किती भारी आहे. हो, अरे इथून पाक तिथपर्यंत आहे. लय मोठं मंदिर आहे. झाड पण किती भारी आहे. मग काय. लय भारी आहे तुमची. योग्या निवांत बसलाय. होय, बोल की. अरे मामाची मुलगी आहे, मी तर का बसलाय? चाललोय शाळा दाखवायला. मी पण येऊ काय? चल की, अल्प्या पण आहे बघ. अरे त्या एवी तो लागा शिवीशोट पाणी पिताय आणि तुझा जोडीदार. झाली छान आहेस. कोण होता रे? गल्लीतला होता. वैश्वरी, तुला कसं थँक्यू म्हणून तेच कळणं झालंय बघ. कशासाठी रे? कालच्या अंगठीसाठी. आणि प्रत्येक वेळी तूच माझ्या बाजूने उभा राहिलीस, घरामध्ये पण. अरे वेड्या, इतका नको विचार करू. झालं ते मागं सोडून जायचं. आता तू थोड्या दिवसांनी जाशील तर तुला आठवण येईल का माझी, म्हणजे इथली? आठवण म्हणजे येणारच की. मी इथला अनुभव घेऊन चालली आहे. आणि शिवाय मोबाईलवर पण खूप गोष्टी कॅप्चर केल्यात मी. तुला शहर आवडतं की गाव? दोन्ही पण. तसं नाही, काय तर जवळचं असेलच ना. हा बघ, शहरात व्यक्त होता येत नाही, पण इकडे बघ ना,
आपलं म्हणणं ऐकायला इथे पूर्ण निसर्ग आहे. आणि तुला एक गोष्ट सिरियसली सांगू का, शहरात माणुसकी दिसणं कठीण आहे, पण इथे बघ ना, प्रत्येक माणूस काहीतरी जिव्हाळ्याने बोलतो. आपुलकी वाटते रे एकमेकांबद्दल. बरंच निरीक्षण केलीस की. निरीक्षण नाही रे, मला जे जाणवलं ते सांगितलं मी. भविष्यात जर तुला शहर आणि गाव यातलं एक काय तर निवडायचं असेल तर तू काय निवडशील? इतका पुढचा विचार कशाला? अगं असंच विचारलोय, सांग की. गाव निवडेन मी. ना ना हाय का बरं? हाय की. अरे अल्प्या, सकाळ सकाळ पारे पारुशी अंगण कुठं गावात बोंबलत चाललायस? ना ना पारू साहेब केली की आंघोळ? अरे तुला आजचं विचारतोय, कालचं काय सांगतोयस? आय घातली आंब चोरताना लावलेली राख तशीच वाटतं. काय बडबडतोयस? नाही काय ते पप्पा बरं खत टाकाय गेलतो का नाही, तेच लागलं असेल काहीतरी. ना ना काल ऐकलेलं खरं आहे का म्हणजे की आंब्याच्या झाडावर मुंजे आलेला म्हणे तुमच्या? होईल का? खरंच आहे. एका माझं दोस्तावर वागलं, तुला तर नागडा करून आणतील. अय काय बी बोलताय वय ना ना, तुम्हाला गांडावलंय. अहो पिपळाच्या झाडावर मुंजे असतो, आंब्याच्या झाडावर नसतो. अरे येड्या बिडा आहेस काय? आंब्याचा सीझन आहे, तिथे पिपळाच्या झाडावर बसून म्हणजे काय करणार आहे? ना डोक्यालिटी आहे बरं का तुमची. अरे का जुन्या मॅट्रिक मध्ये मी पहिला आलेलो आहे. ही पाहुणी कोण? ही मामाची मुलगी आहे. ज्या काय चाललोय शाळा दाखवायला. अरे पण पोरानो, ते आंब्याच्या झाडाकडे जाऊ नका बरं का. आता कशाला जातोय, आमचं काम झालंय की. म्हणजे म्हणजे तिकडं मुंजे आहे ना, आणि आताच तुम्ही म्हणला नागड करून मारल. नाही बाबा तिकडं कशाला जातोय, चला रे. आयला कालचा मुंजा ह्यांच्याच उंचीचा दिसत होता. ही तर गाबडी नव्हती ना? ही आमची शाळा जणू दुसरी आयच आहे बघ. दुसरी आहे म्हणजे? अगं दुसरी आहे म्हणजे घरच्या आईने जरी मारलं नाही ना तरी इथं मार खायला लागतोय बघ. पण त्या मारामुळेच आम्ही शिकलो बरं का. शाळा असतेच रे भारी. आमची शाळा पण मला खूप आवडते. हे आमचं खो खोचं ग्राउंड आहे, इथं आम्ही खो खो खेळतो आणि हवेत डाय मारून सगळ्यांना आउट करतो. योगी आमच्या टीमचा कॅप्टन आहे आणि त्याच्यामुळेच मी उपकॅप्टन. आणि ईश्वरी जी झाडे दिसतात का त्याला आम्ही पाणी घालतोय. 4 वर्षात लय वाढल्यात. योग्य आता आपण वाढलो म्हणल्यावर झाडं वाढणारच की. हा आमचा झेंडावंदन पोल 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी वेगळीच एनर्जी यायची अंगात. भल्या पहाटे उठून आंघोळ, ध्वजावंदन आणि प्रभात फेरी लय भारी वाटायचं बघ. परत ह्या गोष्टी अनुभवायला नाही मिळणार आपल्याला. लहान वयाचं औषध ह्या जगात कुठंच नाही. हे बघ आमचे वर्ग सुट्ट्याला आल्या तर किती शांत बसलेत. तुम्ही तर फारच इमोशनल झालात की. मी तुम्हाला इतके इमोशनल पहिला कधीच बघितलं नव्हतं.
हो ईश्वरी, शहरातल्या शाळा पण अशाच असतात का गे? सगळ्या शाळा एकसारखे नसतात रे. आमच्या शाळेत खूपच गोंगाट असतो. कळत नाही शाळेत आहोत की बाजारात. आणि तुमच्या शाळेत का आम्हाला कुठे निसर्ग? आमच्या इकडे ट्रॅफिक असतं, सिग्नल्स असतात, झेब्रा क्रॉसिंग असते, खूप गर्दी असते रे. आणि तुम्ही आमच्या शाळेची माहिती गुगलवर पण घेऊ शकता. पण तुमची शाळा अनुभवण्याची गोष्ट आहे. तुमची शाळा खूप भारी आहे रे. तुला आवडली का आमची शाळा? खूप. ईश्वरी, तुला वाटतं का ग ही शाळा बंद पडेल? नाही, मला नाही वाटत. का रे, असं का विचारतोयस? एक जण उद्योगपती आहेत, याच शाळेत शिकून मोठे झालेत आणि आता म्हणतायत या शाळेचं कायापालट करणार. कायापालट म्हणजे? म्हणजे मराठी मीडियम काढणार आणि इंग्लिश मीडियम चालू करणार. हे आपलं आईबा बदलल्यासारखं नाही का होणार? अरे पण इंग्रजी काळाची गरज आहे. त्याच काळाला सुकावून ठेवले आपल्याच लोकांनी. आणि तू म्हणलीस ना इंग्रजी काळाची गरज आहे, तर आपली भाषा आपल्या काळाची गरज व्हावी असं तुला नाही का वाटत? शाळा खूपच छान होती रे. हो मग. शाळेचं नाव ऐकल्यावर तुम्ही खूपच इमोशनल होताय. हो, आता सुट्ट्या पडल्यात ना, करमतच नाही. योगेश, काय पॅन्ट बघ. काय झालं माझ्या पॅन्टला? ओके तर आहे की. व्हिडिओ ही वाली नाही, ती वाली पॅन्ट बघ. घातली आता मरतोय.